खबर है महाराष्ट्र के पुणे जिले के पिंपरी चिंचवड शहर से। चाहे वो थाने हो, पालघर हो या फिर जालना, महाराष्ट्र के हर कोने कोने में मराठा आरक्षण का मुद्दा गरमाया हुआ है। मराठा समाज के लिए लड़ने वाले सामाजिक कार्यकर्ता मनोज जारंगे लगातार आंदोलन कर रहे हैं। कई दिनों से उनका भूख हड़ताल भी जारी है। इस विषय पर राजनीति भी शुरू हो गई। एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप भी लगाए गए। महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे हो या फिर पार्टी के प्रमुख नेता, हर किसी की तरफ से अलग अलग बयान आए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मांग की गई थी कि जल्द इस मुद्दे पर समाधान निकाला जाए, नहीं तो मराठा समुदाय एक बार फिर से आंदोलन करेगा। 40 दिन बीत जाने के बाद अब एक बार फिर हर जगह मराठा समुदाय का आक्रोश रूप देखने को मिल रहा है। आपको बता दें तो वहीं अब पुणे जिले के पिंपरी चिंचवड में मराठा समुदाय के लोग सामाजिक कार्यकर्ता जारंगे पाटिल को समर्थन देने के लिए सड़कों पर उतर चुके हैं। पुणे शहर के पिंपरी चिंचवड में स्थित बाला साहेब अंबेडकर चौक पर मराठा समाज द्वारा मानव श्रृंखला बनाकर प्रदर्शन किया गया। प्रदर्शन में मौजूद लोगों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने अपनी मांग करते हुए चेतावनी दी। कहा कि अगर जब तक इस पर कोई फैसला नहीं आता, उनकी मांग पूरी नहीं की गई, तब तक पिंपरी चिंचवड शहर में नेताओं और मंत्रियों को बैठक और कार्यक्रम करने की इजाजत वे नहीं देंगे। मनोज जारंगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण आंदोलन त्यांनी सुरू केलं। 17 दिवसाचं उपोषण झालं आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन 30 दिवसाची मुदत मागून घेतली आणि 30 दिवसात तुम्हाला आरक्षण देऊ अशा प्रकारचं अभिवचन दिलं। आज 42वा दिवस उजाडलेला आहे। म्हणूनच जारंगे पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे आंदोलन साखळी उपोषण सुरू आहे। या आंदोलनामध्ये केवळ मराठा समाजच नाही तर सर्व समाज घटकातील सर्व सामाजिक संघटनांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त केलेला आहे। खरं तर मराठा समाज हा शेती करणारा, शेतकरी वर्गात मोडणारा समाज आहे। जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो, अन्नदाता समाज आहे आणि पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मात्र परिस्थिती बदललेली आहे। 75 वर्ष देशाचे स्वातंत्र्याला झालेले आहे। आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला मागच्या 75 वर्षांमध्ये 7 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। मराठा मोर्चाच्या माध्यमातून जे आंदोलन झाले त्यात 48 तरुणांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। मागच्या 8-10 दिवसांमध्ये 4-5 तरुणांनी आत्महत्या केलेली आहे। एवढा जिव्हाळ्याचा आणि भीषण प्रश्न आहे आणि म्हणून या मुद्द्यावरती सरकारने काम केलं पाहिजे। आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिर्डी या ठिकाणी येत आहेत। खरं तर संसदेमध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण कुणीही मागणी केलेली नसताना एका दिवसामध्ये मंजूर केलं लोकसभेमध्ये, दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आणि 4 दिवसांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन हा कायदा मंजूर झाला। जर 50% कॅब ओलांडून आरक्षण द्यायचं असेल तर संसदेमध्ये अशा प्रकारचा घटनात्मक बदल करून नरेंद्र मोदी त्यांचं सरकार बहुमतात आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचं सरकार बहुमतात आहे। अशा प्रकारचा बदल करून 50% कॅब वाढून मराठ्यांना आरक्षण त्यांच्या प्रमाणामध्ये त्यांना देता येऊ शकतं आणि ते द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा भविष्यात प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे। तसेच शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील इथले आमदार, खासदार, मंत्री महोदय ज्यावेळी सभा घेतील त्यावेळी देखील मराठा तरुण युवक युवती त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचं काम, त्याला प्रतिबंध करण्याचं काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून सरकारने याची गंभीरपणे दखल घेऊन मराठ्यांची ही मागणी मान्य करावी अशा प्रकारची